जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पेसा हेरिंग संदर्भात आणि जे काही महत्त्वाची पेसा केस संदर्भात महत्त्वाचं बघा, आता मैदानात उतरण्याची आपल्याला हीच वेळ सध्या आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे काही उद्याचं सध्या नियोजन आहे तर त्या नियोजन संदर्भात बघा महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर त्या संदर्भात बघा, महाराष्ट्रामध्ये जे सध्या आदिवासी पेसा बहुल जिल्हे येतात 13 जिल्हे आणि उर्वरित जे जिल्हे आहेत तर त्याच्यामधले जे काही आदिवासी आहे तर त्या आदिवासींसंदर्भात महत्त्वाचे जे काही आपल्याला माहिती आहे की बेमुदत जे उपोषण असेल, धरणे आंदोलन असेल तर ते सध्या माननीय उपाध्यक्ष यांच्या वतीने आणि जे त्यांना सपोर्ट करणारे जे काही संपूर्ण आदिवासी आमदार असेल, आदिवासी खासदार असेल, तसेच बघा माजी आजी संपूर्ण जे काही लोकप्रतिनिधी असेल, तसेच बघा आदिवासी ज्या विविध संघटना आहे तर त्या संघटना असेल तर ह्यांच्या संयुक्त बघा एकत्रीकरणाने संयुक्त विद्यमानाने महत्त्वाचं मुंबई ह्या ठिकाणी उद्याच्या दिवसापासून जे काही धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे तर ते धरणे आंदोलनाला इतर जे काही जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यामध्ये देखील जे सध्या बघा साखळी उपोषण आपण पेसा पदभरती संदर्भात या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे। तर उद्याच्या दिवसाला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या जे काही उपोषण आहे तर ते उपोषणाला स्टार्ट होत आहे। तर महत्त्वाचं जे सध्या बघा हे पत्रानुसार माननीय आता ह्या ठिकाणी जिरवळ साहेबांचं हे पत्र होतं। तर ह्याच्यामध्ये ज्या प्रमुख मागण्या होत्या तर त्या प्रमुख मागण्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर ह्याच्यामध्ये बघा जे सध्या 30 तारखेपासून म्हणजे इथं 30 तारखेपासून उद्या म्हणजे 30 तारीख आहे तर उद्या 30 तारीख आहे। तर उद्याच्या दिवसापासून मंत्रालय जवळ महात्मा गांधी पुतळा, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुतळा, ओव्हल मैदान व हुतात्मा चौक मुंबई येथे धरणे आंदोलन या ठिकाणी बघा बेमुदत सध्या सुरू करीत आहोत, अशा पद्धतीने हे पत्र इश्यू करण्यात आलंय। तर ह्याच अनुषंगाने जो सध्या त्या ठिकाणी मुंबई ह्या ठिकाणी बघा जे सध्या ह्या पेसा भरतीमधले जे सध्या पात्र उमेदवार आहेत तर ते देखील तिथं बघा 400 ते 500 जे उमेदवार आहेत तर सध्या मुंबई ह्याच ठिकाणी मागील जी काही आमदारांची आणि खासदारांची एकत्रित आदिवासी आमदारांची मीटिंग झाली होती तर त्या बैठकी नंतर त्या ठिकाणी बघा सध्या उमेदवार सध्या बसलेले आहे आणि त्याच आंदोलनाला बघा कंटिन्यू करून आता सध्या उद्याच्या दिवसाला माननीय नरहरी झिरवाळ साहेब आणि इतर जे काही आदिवासी आमदार खासदार आहेत तर ते स्वतः त्या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहे। आणि महत्त्वाचं जे आपल्याला ह्या ठिकाणी जे मुद्दे घेतलेले आहे ते म्हणजे पेसा जो काही मार्ग आहे म्हणजे पेसा भरती संदर्भात जो काही मार्ग असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की शासनाच्या वतीने आई ॲप्लिकेशन देखील दाखल केलं आहे, परंतु जी डेट आहे तर ती डेट हेरिंग संदर्भात डेटवर डेट सध्या आपल्याला मिळत आहे। तर त्या अनुषंगाने महत्त्वाचा जो पेसाचा मुद्दा होता, त्यानंतर ST आरक्षण बचाव संदर्भात मुद्दा आहे आणि तिसरा म्हणजे विशेष जी काही पदभरती असेल अनुच्छेद संदर्भात तर त्या संदर्भात आहे। तर आता बघा जो सध्या पेसा जी काही कोर्ट केस सुरू आहे तर ती पेसा कोर्ट केसमध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या आता ह्या ठिकाणी बघा जी पेसा कोर्ट केस होती तर त्या पेसा कोर्ट केस कधी रजिस्टर झाली तर 30/9/2023ला इथं रजिस्टर झालेली आपल्याला दिसून येत आहे। मग आता 30/9 म्हणजे उद्याच्या दिवसाला म्हणजे उद्या 30/9/2024 तारीख आहे बरोबर। आणि जे काही आंदोलन आहे तर ते आंदोलन देखील 24 तारखेलाच आपलं 30 तारखेला सध्या उद्याच्या दिवसापासून सुरुवात होणार आहे। म्हणजे ह्या ठिकाणी जी सध्या केस त्या ठिकाणी दाखल होऊन 1 वर्ष इथं पूर्ण होत आहे। म्हणजे 1 वर्ष ह्या ठिकाणी बघा जी काही केस असेल तिचा बड्डे आहे। तर एवढं मोठा जो काही कालावधी असेल तर तो कालावधी सध्या इथं आपण भोगला आहे एक प्रकारे आदिवासी विद्यार्थ्यांनी। आणि त्याच अनुषंगाने हे जे आंदोलन आहे आता तर हे आंदोलन सध्या खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण समोर जी काही निवडणूक असेल किंवा आचारसंहिता असेल ती जर बघितली तर ह्या आंदोलनामध्ये बघा जे काही तीव्रता असेल किंवा ह्या आंदोलनामध्ये जे जोडीमध्ये आपल्याला पाडता येईल ते सध्या इथं पाडून घ्यायचं आहे। तर सध्या तरी उद्याच्या दिवसाला सध्या या ठिकाणी बघा महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी साखळी उपोषण देखील आहे आणि इथं जी काही 30/9/2023ची आताची तारीख 30/9/2024 बघा आली आहे, तोपर्यंत सध्या जी काही हेरिंग आहे तर ती हेरिंग सध्या कोणत्याही प्रकारची होऊ शकली नाही। इथं कंप्लीट बघा उद्याच्या दिवसाला 1 वर्ष इथं सध्या होत आहे। आणि ह्याच अनुषंगाने सध्या जे पूर्ण महाराष्ट्रभर सध्या बघा उलगुलान होणार आहे। त्या संदर्भात बघा आता हे जे काही आदिवासी नेते आहे माननीय नरहरी झिरवाळ साहेब तर त्यांच्या वतीने महत्त्वाचं जे काही मंत्रालय या ठिकाणी आंदोलन होणार आहे 30 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। तर असेच जे काही साखळी उपोषण असेल तर इथं बघा आता आदिवासी हक्क कृती समिती गोंदिया संदर्भात आहे। तर गोंदिया संदर्भात देखील 30 तारखेला इंदिरा गांधी स्टेडियम जिल्हाधिकार्यालय येथे सध्या बघा इथं जो काही विशाल मोर्चा आहे तर तो विशाल मोर्चा देखील काढण्यात आला आहे। त्यानंतर पुढे आपण बघूया तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात परत जे काही
नागपूर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं, नागपूर या ठिकाणी देखील रास्ता रोको आंदोलन सध्या होणार आहे 30 तारखेला सकाळी 11 वाजता नागपूर ते मुंबई रोड अकोला ह्या ठिकाणी आहे. तर हे नागपूर संदर्भात होतं. त्यानंतर बघा या ठिकाणी साखळी उपोषण आहे. तर साखळी उपोषण 30/9/2024 पासून असणार आहे. महात्मा गांधी पुतळा मंत्रालय मुंबई ह्या ठिकाणी. तर आवर्जून बघा आपण देखील ह्यांना सपोर्ट करा. जे काही तिथं व्यक्तिशः तुम्ही हजर राहू शकता किंवा मग आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील यांना सपोर्ट करू शकतो. तर सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या बघा आता हे यवतमाळ संदर्भात आहे. आदिवासी आरक्षणाबाबत वेळोवेळी होत असलेल्या अन्यायाविरुद्ध रस्ता रोको आंदोलन उद्याच्या दिवसाला 30/9/2024ला हे कुठे होणार आहे तर यवतमाळ रोड आर्णी येथे बघा. तर यवतमाळ जिल्ह्यासंदर्भात देखील आहे उद्याच्या दिवसाला. तसंच बघा जे सध्या महत्त्वाचं इथे वैजापूर ह्या ठिकाणी बघा गंगापूर तालुका. तर इथे जे आहे तर इथं देखील महत्त्वाचं इथे जे काही धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात येऊ नये त्यानिमित्ताने सकल आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा सध्या 7/10/2024ला आयोजित करण्यात आला आहे. तर इथं देखील सध्या बघा त्या पद्धतीने पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती देखील इथे सध्या करण्यात आलेली आहे. तसंच बघा रास्ता रोको आंदोलन हे जे आहे तर ते लातूर जिल्ह्यासंदर्भात आहे. असे जे संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण बघा रस्ता रोको आंदोलन 30/9/2024ला सध्या इथं होणार आहे. एकंदरीत हे लातूर जिल्ह्यासंदर्भात होतं. तसंच बघा इथं किनवट माहूर संदर्भात आहे. किनवट माहूर तालुका. तर तेथे देखील 30 सप्टेंबर 2024 11 वाजता इथं देखील होणार आहे. तर असे जे संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या बघा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. आता हे नंदुरबार जिल्ह्यासंदर्भात आहे. तळोदा तालुका 30/9/2024 एक दिवसीय ठिय्या आंदोलन असणार आहे. म्हणजे उद्याच्या दिवसाला संपूर्ण जे काही भरती प्रक्रिया असेल, पेसा भरती प्रक्रिया असेल किंवा मग आरक्षणासंदर्भात असेल तर त्या संदर्भात संपूर्ण या ठिकाणी आता हे आर्णी तालुक्यासंदर्भात आहे. तर आर्णी तालुक्यामध्ये देखील 30/9/2024ला रास्ता रोको होणार आहे. तर असे संपूर्ण आता इथं एकलव्य संघटना आहे. रास्ता रोको आंदोलन प्रमुख मागण्या ज्या आहेत तर इथे देण्यात आले 30 सप्टेंबर 2024 या ठिकाणी होणार आहे अंबाजोगाई. त्यानंतर बघा पिंपरी फाटा हिंगोली संदर्भात आहे. तिथं देखील 30/9 रास्ता रोको आंदोलन संपूर्ण ज्या मागण्या असेल तर त्या मागण्या इथं देण्यात आलेल्या आहे. एक प्रकारे इथं बघा आता विशाल आक्रोश मोर्चा आहे. हिंदू हक्क जी काही कृती समिती आहे चंद्रपूर संदर्भात तर ह्यांचं देखील 7 सप्टेंबर रोजी सध्या बघा इथे विशाल आक्रोश मोर्चा सध्या काढण्यात आला आहे नागपूर या ठिकाणी चंद्रपूर या ठिकाणी. तर उद्याचा दिवस जो असेल तर तो उद्याचा दिवस बघा आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण उद्या सध्या पेसा पदभरती संदर्भात जी केस सध्या इथे करण्यात आली होती, रजिस्टर करण्यात आली होती तर तिला देखील 1 वर्ष इथं होत आहे. आणि महत्त्वाचं जे काही आंदोलन असेल, उपोषण असेल, बेमुदत उपोषण तर ते देखील उद्याच्या दिवसापासून सध्या स्टार्ट होत आहे. तर आपण देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्याच्या दिवसाला जो काही ट्विटर ट्रेंड असेल तर तो ट्विटर ट्रेंड चालूया, जेणेकरून तुम्ही आपण जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आपण ह्यांना सपोर्ट करूया. जेणेकरून पेसा पदभरती, विशेष पदभरती आणि जे आदिवासी ST समाजाचं आरक्षण संदर्भात जो मुद्दा आहे तर त्या संदर्भात बघा आपण फुल नाही तर फुलाची पाकळी सपोर्ट ह्या ठिकाणी करणे गरजेचं आहे. तर जास्तीत जास्त उमेदवारांनी मुंबई ह्या ठिकाणी बघा शक्य असेल तेवढ्या संख्येने सध्या सपोर्ट करा. जेणेकरून हे जे मार्ग आहे हे लवकरात लवकर सध्या लागले पाहिजे आपल्याला. तर सध्या तरी ह्या सध्या महत्त्वाच्या अपडेट होत्या. तर उद्या ज्या काही अपडेट येईल तर त्या अपडेट देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्यासाठी आपलं चॅनल आहे सबस्क्राईब करून घ्या यूट्यूब चॅनल. तसंच टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हा. तिथे तुम्हाला ज्या लेटेस्ट अपडेट असेल तर त्या तुम्हाला वेळोवेळी सध्या आपण देत जाऊ. तर बघूया नेमकं पेसा पदभरती संदर्भात कोणत्याही प्रकारची सध्या बघा डेट त्या ठिकाणी चेंज नाही झाली. 1/10/2024 डेट आहे. 23 नंबरचा CL आहे म्हणजे सिरियल नंबर 23 नंबरमध्ये होणार आहे. जर उद्या संदर्भात महत्त्वाचं जर दखल जर घेतली महत्त्वाची मुंबई ह्या ठिकाणी असलेल्या धरणे उपोषणाची तर निश्चितच ह्या ठिकाणी 1 तारखेला पेसा पदभरती संदर्भात काहीतरी हालचाली होऊ शकतात. तर त्या आशेने सध्या आपण राहूया. नेमकं आता उद्याच्या दिवसाला कशा पद्धतीने पुढे आंदोलन सध्या जातं त्याच्यावरती संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती आपल्याला माहिती पडेल. तर उद्या नेमकं अपडेट येईल त्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं जाईल. तर सध्या तरी ही जी एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुन्हा उद्या. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.